प्लीज फोटो नका कृपा करून फक्त तसंही करणे बरोबर नाही। तुम्ही परिस्थिती म्हणजे आज तुम्ही एकदम निवेदन दिलं आम्हाला वाईट गोष्ट आहे माझं काय हे काय बॉम्ब आलेला नाही आमची तळतळ कल्याण पूर्वेच्या नागरिकांचं हा एक मेसेज आहे तुम्हाला की आम्ही अंधारात राहतोय की तुम्ही आम्हाला उजेड आणून द्यावा बस एवढाच विषय। आणि हा अंधार आहे ना सर विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या आजारपणावरती अंधार पडलेला आहे, आमचे घरकाम करणाऱ्या महिलांवरती अंधार पडलेला आहे। हा अंधार कुठेतरी उजेडात तुम्ही आणून द्यावा ही आमची संकल्पना। याच्यामध्ये आता बॉम्ब डालले सोशल मैसेज है लोगों के बराबर है। एक बार आपका मैंने सुना, आप मेरा भी सुनेंगे। सर पहली बार मिल रहे हो? यस यस सर पहली बार में अगर ये आपको लगता है ठीक है सर आप बताइए। सर मला बोलू तर द्या। माझं म्हणणं आहे आपण प्रॉब्लेम मांडले बरोबर आहे, आपण एक आम्हाला हे पत्र पण दिलं, आम्हाला 15 दिवसाचा वेळ द्या। यामध्ये जर काही बदल झाला नाही तर आपण हा लँड नाही थांबा नाही तसं नाही मी येतो तिथे मी माझा आरोप आहे कल्याण पूर्वेचा भाग जो लायकीचा इतर शहरांना पुरवला जातो आणि आमच्या कल्याण पूर्वेला अन्याय होतो। सर तसं नाही आहे, प्रॉब्लेम काय ते आम्ही चेक करून घेतो। हे ठेवून जातो 15 दिवसाचा आपल्याकडे 2 EHV सबस्टेशन आहे आपल्याकडे। कल्याण पूर्वेमध्ये गेल्या 6 महिन्यापासून सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातोय। 4 तास 3 तास 2 तास, त्यामुळे विद्यार्थी वर्गाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे। महिला भगिनी ज्या आमच्या घरकाम करतात त्यांना त्रास होतो आहे, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक जे आजारीने व्यथित आहेत त्यांची अस्वस्थता या लाईट जाण्याने वाढते। आणि मला वाटतं अशा परिस्थितीमध्ये या कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत वीज पुरवठा चालू राहिला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही पत्रक दिलं आहे। आणि त्यांना आम्हाला अंधारातून मुक्त करा म्हणून त्यांना एक आम्ही लॅम्प दिलेला आहे, कंदील दिलेला आहे जो पूर्वीच्या काळामध्ये वापरायचे लोक। माझा आरोप आहे की गेल्या 6 महिन्यापासून 1 वर्षापासून आमच्या कल्याण पूर्वेला जो भार निर्माण झाला आहे खंडित करण्याचा वीज पुरवठा, हा इतर शहरांना त्याचा फायदेशीर देण्यासाठी ही परिस्थिती आमच्या कल्याण पूर्वेला उद्भवलेली आहे। त्याचप्रमाणे अंबरनाथला ज्या पद्धतीने मोनोपॉल उभारलेले आहेत, जे कल्याण पूर्वेला जे टावर आहेत 4 खांबांचे पोल आहेत ते हटवून तिथे मोनोपोल जर आपण उभारले तर मला वाटतं ट्रॅफिकची समस्या कमी होऊन जाईल। जसं कोळशीवाडीमध्ये मंगळराघवनगरच्या समोर एक पोल आहे, आनंदवाडीमध्ये आहे, त्याचप्रमाणे खडेगोल्लेमध्ये अशा अनेक ठिकाणी जे पोल आहेत तिथे मोनोपोल उभारण्यात यावे जेणेकरून ट्रॅफिकची समस्या नष्ट होईल। लालटेन आम्ही त्यांना गिफ्ट दिलेलं आहे जेणेकरून त्यांनी कल्याण पूर्वेमध्ये सुरळीत जर आता त्यांनी वीज पुरवठा दिला नाही तर मोठ्या प्रमाणात मोर्चा येईल आणि ॲग्रेसिव्ह मोर्चा असेल आणि कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला तर ह्याला या MSCB अधिकारी जबाबदार असतील असं त्यांना ठामपणे सांगितलेलं आहे। मधुर उमेश म्हात्रे। ॲक्च्युली बघायला गेलो तर कल्याण पूर्व हा जो संपूर्ण विभाग आहे तो अत्यंत मागासलेला आहे। इथे विद्युत समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि अनेक समस्यांनी याला विळखा घातलेला आहे। तर त्यामधूनच एक आज MSCBला महेश दादा आलेले आहेत। मागच्या अनेक वर्षांपासून आपण बघतोय की इथली जी विजेची समस्या आहे ती फार म्हणजे त्याची तीव्रता वाढत चाललेली आहे। जो वर्क फ्रॉम होम करणारे आहे, स्टुडंट्स आहे, बऱ्याच ठिकाणी महिला आहेत
आणि ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारी पेशंट असतात, बऱ्याच ठिकाणी 10-10 तास 12-12 तास 6-6 तास न सांगता ही लाईट जात असते. त्याच्यामुळे जो त्रास लोकांना होतो, जे वेदना होतात, त्याची जाणीव आम्हाला आहे. म्हणून आज महेश दादा इथे महावितरणच्या कार्यालयामध्ये आले आणि जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत तेजश्रीचे त्यांना भेटले आणि त्यांनी सांगितलं आहे की येत्या 14 ते 15 दिवसामध्ये जो काही काम आहे, जे काय उपाययोजना आहे ती करायला लागेल, नाही तर तीव्र आंदोलन आपल्याकडून इथं छेडला जाईल. आणि मला वाटतं कल्याणपूर्वकरांसाठी खूप गरजेचा हा विषय आहे आणि हा हाती घेतल्यामुळे मी धन्यवाद व्यक्त करतो. कल्याण पूर्वमध्ये गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे गेल्या 1 वर्ष 6 महिन्यापासून कायमस्वरूपी विद्युत खंडित होत असते. कारण जर या अधिकाऱ्यांना आपण कारण विचारायला गेलो तर प्रत्येक वेळेला उडवाउडीची उत्तरं देत असतात. तर कल्याण पूर्वेचा विद्यार्थी जो चांगलं शिक्षण घेत आहे त्याला खूप अडचण येत आहे, ज्येष्ठ नागरिकांना अडचण येत आहे, त्यातून व्यापाऱ्यांना अडचण येत आहे. परंतु ही व्यथा गेल्या अनेक दिवसापासून महेशदादा गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही MSCBकडे मांडत आहे कल्याण पूर्वमध्ये, परंतु त्याच्यावर कुठलाही व्यवस्थित ॲक्शन घेतली जात नाही. म्हणून आज आम्ही या ठिकाणी येऊन त्यांना एक निवेदन दिलेलं आहे. आणि जो जुन्या काळात आपण कंदिलावरती अभ्यास करायचो ती परिस्थिती आज कल्याण पूर्ववरती आलेली आहे. ह्या अंधाराकडून उजेडाकडे जर येत्या 15-20 दिवसामध्ये यांनी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही केला तर मोठं उग्र आंदोलन करेल. आणि कल्याण पूर्वेच्या विद्यार्थ्यांसाठी हा विषय घेणं अत्यंत गरजेचं होतं. कारण की येणाऱ्या काळामध्ये जर शिक्षणाला जो विद्यार्थी रात्रीच्या वेळेला अभ्यास करतो किंवा दिवसा अभ्यास करतो, लाईटचा जर मिळाली नाही त्याला तर तो मोठ्या शिक्षणापासून वंचित राहू शकतो. एखादा विद्यार्थी आपल्या कल्याण पूर्वमधून IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो. ते कुठेतरी या विद्युत खंडित होत असल्याकारणाने कुठेतरी विद्यार्थी हा वंचित राहतोय.